पुण्यामध्ये मनसेकडून 400 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात। महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या। 41 प्रभागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या। मंगळवेढा नगरपालिकेसाठी मतदान सुरू आहे। 31 मतदान केंद्रांवर 28,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात। या ठिकाणी भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये लढत होणार आहे। धाराशिव आणि उमरगा नगरपालिकेसाठी मतदानाची प्रक्रिया आज पार पडते। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे। मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात। त्यानुसार युतीसाठी भाजपकडे किती जागा मागायच्या याचा निर्णय होणार आहे। यामध्ये शिवसेना 35 जागा मागणार असल्याचा अंदाज आहे। नाशिकमध्ये 6.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। त्यामुळे महाबळेश्वरपेक्षा सुद्धा जास्त थंडी नाशिकमध्ये जाणवू लागली आहे आणि उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी वाढली आहे। धुळे शहरात 5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय। नागरिकांनी त्यामुळे काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। पशुपालकांनी सुद्धा जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। मध्य प्रदेशच्या हरदासपूरमधल्या तेज बहादूर सिंग यांनी साईबाबांच्या चरणी 200 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला। यावेळी शिर्डी साईबाबा संस्थाननं साईभक्त तेज बहादूर सिंग यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले। मुंबईतल्या दादर, धारावी, अंधेरी आणि वांद्र्यात पाणी कपात केली जाणार आहे। 22 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून ते 26 डिसेंबरला दुपारी 1 वाजेपर्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। मध्य हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक असणारे ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक असेल। सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। पुण्याहून मुंबईला अवघ्या 90 मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे आणि पुणे मुंबई दरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या अहवालाला नुकतीच मंजुरी मिळाली। ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम रखडलेलं होतं। आता केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या अखत्यारीत येणारी सर्व कामं त्वरित सुरू करून खर्चाचा भार रेल्वे उचलणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे आता या कामाला गती मिळणार आहे। आदिवासी महिला सुरक्षित मातृत्वापासून वंचित असल्याची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दाखल करून घेतली आहे आणि त्यानुसार शासन, आरोग्य, वैद्यकीय आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह नंदुरबार आणि नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे। महाराष्ट्रातून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे। गेल्या 1 महिन्यात 2,09,000 प्रवाशांनी दुबई वारी केली आहे। त्यापाठोपाठ 1,12,000 प्रवाशांनी लंडनला भेट दिली आहे। इंडिगोची विमान उड्डाणं रद्द झाल्याच्या घटनेची सीसीआय या केंद्र सरकारच्या संस्थेनं गंभीर दखल घेतली। ही संस्था आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे। या प्रकरणात यापूर्वीच डीजीसीएनं उच्चस्तरीय समिती स्थापन केली, मात्र आता सीसीआयनं या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानं कंपनीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे। पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी 4 विमानं रद्द करण्यात आली। विमानांच्या उड्डाणाला धुक्याचा फटका बसला। 2 विमानं दाट धुक्यामुळे रद्द झाली। ऐनवेळी विमान रद्द झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। अहमदनगर मनमाड महामार्गावर प्रवासी रिक्षा आणि टँकरचा अपघात झाला। अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला। 6 जण जखमी झालेले आहेत। नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस हत्तीला धडकली, त्यामुळे लोकोमोटिव्ह आणि ट्रेनचे 5 डबे रुळावरून घसरले। सुदैवानं अपघातात कोणालाही लागलं नाही, जीवितहानी झाली नाही। जालन्यातल्या चंदनझिरा परिसरामध्ये घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणामध्ये 3 आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली। छत्तीसगड राज्यातून या आरोपींना अटक करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यात खुनाची मालिका सुरू आहे। एकाच दिवशी 2 खुनाचे प्रकार घडले। सांगलीच्या कुपवाडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा पाठलाग करून धारधार शस्त्रांनी खून करण्यात आला, तर जतमध्ये जमिनीच्या वादातून एका तरुणाचा धारधार शस्त्रांनी आणि दगडांना ठेचून खून करण्यात आला। भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून शिवसेना युबीटीच्या उमेदवाराला मारहाण करत जीवेमाराची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय। वाशिमच्या लाखाळा परिसरात रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। दोन्ही गट समोरासमोर आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं। कल्याणमधल्या निकीनगर परिसरात मध्यरात्री मद्यधुंद तरुण आणि तरुणांना धिंगाणा घातला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणात पोलिसांनी 3घांविरोधात कारवाई केली। यावेळी धिंगाणा घालणाऱ्यांनी माफी मागितली। भिवंडीमध्ये रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे, मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाला स्थानिक नागरिक आणि संघर्ष समितीनं तीव्र निषेध केलाय। प्रशासनानं सक्तीची कारवाई सुरू ठेवल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी संघर्ष समितीनं दिलाय।
छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यातल्या मोरमी परिसरात एका 17 वर्षाच्या तरुणीची अज्ञातानं गळा चिरून हत्या केली। या घटनेमुळे गंगापूर तालुका हादरून गेलाय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालय प्रशासनानं तक्रारीची गंभीर दखल घेतली। अपघात विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीची दखल घाटी प्रशासनानं घेतली। या घटनेत नाशिकच्या सटाणा शहरात बनावट नोटांप्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। 4 चाकी वाहनातून बनावट नोटांची वाहतूक केल्याप्रकरणात पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं। या कारवाईत बनावट चलनही जप्त करण्यात आली। ड्रीम 11 आणि ड्रीम स्पोर्ट्स कंपनी झालेल्या 2000 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात ईडीनं कंपनीवर छापेमारी केली। आर्थिक व्यवहारामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आलाय। या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर ईडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला। माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन अथापा आणि अभिनेता सोनू सूद यांच्यासह अनेकांच्या मालमत्ता ईडीनं तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या। कारवाईमध्ये एकूण 8 कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। वसईमध्ये एका अज्ञात तरुणाची हत्या झाली होती। या प्रकरणात पोलिसांनी तपास करत अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली। कौटुंबिक वादातून हत्या केल्याचं तपासात समोर आलंय। शिंदखेडा तालुक्यातल्या मालपूरमध्ये अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांवर धाड टाकली। यावेळी सावकारी व्यवहाराशी संबंधित पावत्या, कागदपत्र, स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले। 5 ते 7 तास सखोल चौकशी करण्यात आली। अमेरिकेसाठीच्या विमान भाड्यामध्ये अचानक वाढ झाली आहे। नवी दिल्ली ते न्यूयॉर्कच्या प्रवासाचं एकमार्गी भाडं हे 37,000 रुपयांवरून थेट 70 ते 80,000 रुपयांवर गेले। सणवार करून मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार आता परतण्याचा हा काळ असताना हा निर्णय लागू झाल्यानं प्रवाशांना फटका बसतोय। राजगुरुनगरमध्ये नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला। शहरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या खुनाच्या घटनेमध्ये नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेचा आणि न्यायाचा संदेश दिला। हत्येच्या घटनेनंतर शहरामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मिळावं या मागणीसाठी पायी दिंडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। 22 ते 24 डिसेंबरला भिवंडीतल्या मानकोली ते नवी मुंबई विमानतळापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। मात्र निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारली आहे।